जोगवा जोगवा मागिला जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा आईचा जोगवा तुझे ठेविला आईचा जोगवा तुझे ठेविला तुझा समण गरजला समणाच्या नावाला समणाच्या नावाला अंबर भरला आजी जय जय जय
विनंती, सगळ्या शिवभक्तांना विनंती आहे की माझा जो राजमार्ग आहे तो पूर्ण मोकळा करायचा आहे. सर्वांनी शांत राहायचंय, कोणी बोलू नका. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कॅबिनेट मंत्री सूचनांचा पालन करा सर्वांनी. मतदारसंघाचे आणि शिवराज्याभिषेक दिनोत्सव सोहळ्याचे सन्माननीय स्वागताध्यक्ष माननीय बाळासाहेब गोडवाले साहेब यांचं इथं आगमन होत आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. पोलादपूरच्या गावापासून तामिनी घाटापर्यंत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे राखणदार आणि शिवभक्त आमदार आमच्या सगळ्यांचे लाडके ठाण्या वाघ आणि सोहळ्याचे स्वागताध्यक्ष भरत शेठ यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तमाम शिवभक्तांना विनंती आहे, या सर्व पाहुण्यांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. सर्वांना विनंती आहे, आलेल्या सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती आहे, आपण असणाऱ्या त्या ठिकाणी आता सगळ्यांनी बसून घ्या. राजसदरेवरती कमीत कमी लोकांची व्यवस्था या ठिकाणी आहे. VIP प्रोटोकॉल असल्यामुळे कुणीही या ठिकाणी गडबड गोंधळ करू नये अशी मी विनंती करतोय. सर्वांनी असेल त्या ठिकाणी आता शांत ठिकाणी बसून घ्या. सर्व शिवभक्तांना नम्र विनंती आहे की मधला असलेला राजमार्ग जो आहे तो पूर्ण मोकळा. मृदुंगासाठी टाळ्या होऊन जाऊ. धून भीम न वाजता मृदुंग वाजता लक्षात ठेवा. शंकराचा तांडव आणि याच्या नंतर जसं जटाटवी कलाच्याला प्रवाह पुरावीत असलेले शिवशंकराचं तांडव आहे, तसं तुमच्या माझ्या प्राणप्रिय छत्रपती शिवाजी महाराजांचा तांडव जे कविभूषणाला लिहिलेलं आहे, काय त्याचा सुंदर अर्थ आहे. हे शिवाजी राजा भगवान शंकराप्रमाणे, भगवान महादेवाप्रमाणे या ठिकाणी तू तांडव म्हणलंस आणि त्या तांडवाने आदिशाही, निजामशाही, कुतुबशाही उद्ध्वस्त झाल्या आणि 1000 वर्ष लपलेला, तुटलेला आणि उद्ध्वस्त केलेला तुमचा माझा हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा केवळ आणि केवळ गडांवर फडकला. तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे फडकला. तर कविभूषण म्हणतात त्याचा अर्थ असा आहे, शिवाजी राजा शंकराप्रमाणे तांडव म्हणल्यानंतर सगळेजण पळून गेले आणि जिथे बघावं तिथनं हिरवी निशाणं गायब झाली आणि भगवा झेंडा आपल्याला जिथे तिथे बघायला मिळायला लागला. ही पुण्याई छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि मग त्या ठिकाणी शेवट शंकराचा तांडव जसं छत्रपतींच्या बाबतीत त्या ठिकाणी वर्णन केलं आणि ते अजरामर वर्णन गेल्या 15 वर्षाप्रमाणे आज आपण या ठिकाणी शेवटाला घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की किने खंड खंड ते प्रचंड बाल खंडवी खंडना बाही के आन खंडन भूलान है मेरे दंडे छंडे मंडी मुख रच कहू हेरत निशान महान ठहरान है. भूषण भारत, भूषण फलत. सगळ्यात महत्वाचे शब्द रायगडावर येताना आणि खाली जाताना लक्षात ठेवायचे. भूषण फलत नव खंड मोई मंडल में अरे जहां जहां दिखे वहां शिवा के निशाणे, वहां शिवा के निशाणे म्हटला. अशा
352व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वंदन करूया आणि शिवाजी महाराजांनी ज्या भारत मातेचं रक्षण केलं तिचा जयघोष करूया. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की वंदे वंदे वंदे. आई शिवकाई माता की जगदंबा माता की. त्वं हि दुर्गा दश प्रहरधारिणीं कमला कमलदलविहारिणीं वाणी विद्यादायिनीं नमामि त्वां नमामि कमलाम् अमलां मतुलां सुजलां सुफलां श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणी भरणी मातरं वंदे वंदे वंदे. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम. या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतात. तो राज्याभिषेकाची आता सुरुवात माननीय नामदार भरतशेठ गोगावले व त्यांच्या समवेत कृपया अजून 3 ते 4 माईक द्यायचे तिकडे. 3 ते 4 माईक इकडे द्यायचे आहेत. 352व्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रारंभ आता होत आहे. यासाठी माननीय श्री उदयजी सामंत साहेब, योगीजी कदम साहेब यांचं मी समितीच्या वतीनं आणि मान्यवर सर्व मान्यवरांचं राजघराण्यातील सर्वांचं मी इथं सहर्ष स्वागत करतो आणि राजपुरोहितांना विनंती करतो की त्यांनी मुख्य सोहळ्याला सुरुवात करावी. थोड़ा आवाज है माइक सह्याद्री गौहरे स्थितम आदि मठस्य भूषणम. परमपूज्य गुरुवर्य हरेश्वर महाराज रायबंडकर महाराज छत्रपती शिवरायांचा होणारा 352वा हा शिवराज्याभिषेक आणि शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने या ठिकाणी लोकप्रिय आमदार हरश्री गोगावले आणि त्याचप्रमाणे संपूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी आज उपस्थित आहे आणि यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या राज्याभिषेक कार्यक्रमाला या ठिकाणी आरंभ करत आहोत. सर्वांना विनंती आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिंदेजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम आरंभ होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण प्राथमिक विधिविधान जे आहे प्राथमिक विधिविधान या ठिकाणी महाराष्ट्रातून आलेले सर्व संपूर्णपणे जंगम बांधव पंचाक्षर माहेश्वर मंडळ अर्चक मंडळ RJS त्याचप्रमाणे रायगड जिल्हा असे सर्व संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईपासून आलेले सर्व पुरोहित मंडळी यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी आजच्या ह्या वेदघोषाला या ठिकाणी आरंभ होत आहे. सर्वांनी हात जोडायचे आहेत. सर्वांनी प्रार्थना करायची आहे. सांबजय नमः पार्वतीपते शिव हर हर श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की संत शिरोमणी मनमस्वामी महाराज की पुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री हरदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. अशा प्रकारे आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आरंभ करतोय. प्रथम या ठिकाणी यजमान दाम्पत्यांचं या ठिकाणी तिलक लावणं होत आहे. तिलक लावायचं आहे. हर ओम श्री गणेश शारदा गुरुभ्यो नमः. हर ओम स्वस्ति न इंद्रो वृतश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न साक्षो हरिश्चनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हर ओम त्र्यंबकं यजामः सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्. ओम शांति शांति शांति. या ठिकाणी मी दीप प्रज्वलन करण्यासाठी सांगतोय. कलशावर अक्षर जोडा. दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. दीप प्रज्वलन होत आहे. ओम असतो मा सद्गमय
तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय ॐ ह्रीं दीपाधाराय नमः ॐ रं ज्वालामालिने नमः भूदेवदेव स्वरूपस्त्वं कर्मसाक्षी अविघ्नगुरु यावत् कर्म समाप्तिः स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव ॐ शांती शांती शान्तिः दीप प्रज्वलन झालेलं आहे. यानंतर या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आरंभ होत आहे. सर्व शिवभक्तांना विनंती आपण सर्वांनी शांतता पाळायची आहे. सर्व शिवभक्तांना विनंती आपण सर्वांनी शांतता पाळायची. कोणत्याही प्रकारची इतर चर्चा करू नका. कोणत्याही प्रकारची इतर चर्चा करू नका. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी शांतता पाळायची आहे. सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी मिळणार आहे. मी कृपया विनंती करतो, जे पोलीस मंडळी जे आहेत थोडंसं कृपया जरा बाजूला सरकायचं की जेणेकरून सर्व जे शिवभक्तांना या ठिकाणी बघण्यासाठी गरज आहे. सर्व त्या ठिकाणी आतुरतेने आलेले आहेत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कोणाची अडथळा त्या ठिकाणी उभे राहू नका, ही सर्वांना विनंती. चला हातामध्ये अक्षता द्यायचे. ओम श्री ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं मन्वातीतं गगनसदृशं सर्वमस्यामि लक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु नमामि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. तन्नो रुद्र प्रचोदयात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणे त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते कात्यायनी नमोस्तुते दाक्षायणी नमोस्तुते या गुण्डेन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभुतिभिर्देवे सदा वन्दिता सा पातु सरस्वती भगवती निःशेषगाढ्यापहा विशेषगाढ्यापहाय निःशेषगाढ्यापहा ॐ श्री पृथ्वी तस्य मेरो पृष्ठऋषे कुर्मदेवता सुगन्धासने विनियोगः त्वया धृता लोका देवी त्वं विश्वनाथृताय वन्दराजसमागे पवित्रं गुरुदासनम् इति आसनं विधाय जमिनीवरती अक्षता सोडा. सर्वांनी गणदेवतेला स्पर्श करायचा. गणदेवतेची माती आपल्या कपाळी लावायची आहे. प्रार्थना पूर्वक आहे. नमस्कारं करोमि सर्वांनी आता एक आपण भगवंताचं स्मरण करूया. आई शिरकाई माता त्याप्रमाणे आपण जगदीश्वराचं पूजन काल केलेलं आहे. जगदीश्वराचं जय जयकार करून आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. जय शिव ओंकारा हर हर प्रभु शिव ओंकारा 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 ब्रह्मा विष्णु महेश्वराय हर 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 महादेवा ब्रह्मा विष्णु महेश्वरा हर 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 महादेवा ब्रह्मा विष्णु महेश्वराय
या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण आरंभ करतोय। सर्वांना पुनश्च विनंती, आपण सर्वांनी शांततेने बसून घ्यायचं आहे, बाकी इतर कोणत्याही प्रकारची चर्चा करू नका। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समितीच्या वतीने मी स्वागत करतो। सर्व शिवभक्तांनी राजमार्ग मोकळा करायचा आहे। इथं जे बसलेले आहेत त्यांनी कोणी उठू नका। राजमार्गावर जे बसलेले आहेत त्यांनी थोडं मागे सरकून घ्यायचं आहे।
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं समितीच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. युवकांच्या प्रेरणात्मक विकास शेठ गोगावले यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. गोरवे साहेब आमदार गोरवे साहेब यांचं मी स्वागत करतो. 352व्या राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झालेली आहे. 352व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं समितीच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. आमदार गोरवे साहेब, युवकांचा प्रेरणात्मक विकास शेठ गोगावले, चला या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. सर्वांनी शांतता पाळायची आहे. इतर चर्चा कोणत्याही प्रकारची करू नका. सर्वांना नम्रतेची विनंती आहे. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कार्यक्रमाला थोडं सर्वांनी शांतता पाळायची आहे. चला हर ओम श्री पंचब्रह्मणे देवला नैवेद्यान्ते पानीयं समर्पयामि प्रार्थना पूर्वकम् नमस्कारं करोमि. ओम शिवाय नमः. ओम शंकराय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम महादेवाय नमः. 3 वेळा आचमन करायचंय. हर ओम श्री आत्मतत्त्वं शोधयामि स्वाहा. ओम विदातत्वं शोधयामि स्वाहा. हर ओम शिवतत्त्वं शोधयामि स्वाहा. ओम सर्वतत्वं शोधयामि स्वाहा. चौथी वेळी हातावरती घेऊन तामांमध्ये सोडायचे. हात स्वच्छ पुसून घ्यायचे. यानंतर हातामध्ये अक्षता घ्यायचे. अक्षता घेऊन आपल्याला या ठिकाणी गंगेचं स्मरण करायचंय. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्रया शरमन्वती वेदिका वेत्रवती महासुर नदी ख्याता कया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता देवे सदा वंदिता देवे सदा वंदिता देवे सदा पूजिता. गंगा माता देवताभ्यो नमः. नाट्याक्षरां समर्पयामि. हर ओम गंगे ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि ओम ईशान सर्वविद्यानां ईश्वर सर्वभूतानां श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. धन्यवाद. ओम शुक्रमसि ज्योतिरसि तेजोसि देवो वसुमितो श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. घृतस्नानम्. ओम मधुवाचारुताय मधुक्षरति सिद्धमः. आभीन सत्वम् आदम मधुनकमुदो सुदेवधो पार्थिवसुन्द्रजः मधुमालावा त्वयि धूमामतु सूर्यः. श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. मधुस्नानम्. ओम स्वादुष्पय भवतु दिव्याय जन्मनि स्वादिलिङ्गाय सोमी तुमानाम्ने. श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. शर्करया स्नानम्. ओम अञ्जनम् अभ्यन्तरयथा भागमेवैवानक्रियामि. श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. सुगन्धितेन ओम परमानन्दबोधाधो निमग्नं निजमूर्तये. श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. शुद्धोदक स्नानम्. ओम गन्धद्वाराधर्षा नित्यपुष्टाङ्गरीषे. श्री छत्रपती शिवराय देवताभ्यो नमः. गन्धोदक स्नानम्.
गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं ओम रजनीचूर्ण समायुक्तं रक्तवर्णशोभनं सुमं श्री छत्रपति शिवराय देवताभ्यो नमः कुंकुमोदकेन ओम हरितां सुवर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिने श्री छत्रपति शिवराय देवताभ्यो नमः हरिता स्नानं ओम आपोहिष्टामयो भवत्तानूये दधातर महेरणाय चक्षुषे यो शिवतमोरसस्तस्य भाजयते हनः उषवीर्यो मातरः तस्मादरङ्गमावो यस्य क्षयाय जन्मः आपोजन यथा जनः श्री छत्रपति शिवराय देवताभ्यो नमः नानाविध गंगोदक स्नानं छत्रपति श्री शिवाजी महाराज की शीर्षा पुरुषः भूमि विश्वगौरत्व अत्यकृष्ण दशाङ्गुलम् सर्वं यद्भूतं यच्च भव्यं भूतामृतत्वशेषान् यदन्धेरादिरोहि एतावानस्य महिमा अतो जायातुं च पुरुषः पारोस्य विश्वभूतानि देवानस्यामृतं दिवे देवादुर्भुवने पुरुषः आलोस्येहा भवत्पुनः ततो विश्वज्ञामलं साधनाश्रयवे तस्मात् वीराधरायव विराजो अधिपुरुषः स जातो अत्यनिशलः पश्चात् भूमि नरोग्रः यत्पुरुषेण हस्या एव यज्ञपदन्मुदः वनन्दोऽस्मास्ताचम्मः विश्वरिद्धशरत्कविः सप्तास्यासन्मलिभयन्ति सप्तसमिलकृताः एव नंबर 5 नंबर
सर्वांनी बसून घ्या जागेवरती बसून घ्यायचं मागे जा कृपया आम्हाला सहकार्य करा सहकार्य करावं सगळ्यांनी मागे थांबायचं आहे कृपया पुढचे पुरस्कार पूर्ण करायचे सर्वांनी छत्रपती शिवरायांचा जय जयकार करायचा आहे या ठिकाणी आमच्या पाठीमागे शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूं अशा पद्धतीने सर्व म्हणायचं कृपया सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या सर्वांनी नाहीतर बाजूला थांबा माईकचा आवाज जरा प्लीज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ तुम्हें नहाने के लिए मैं निर्मल गंगा जल लाया हूँ तुम्हें नहाने के लिए मैं निर्मल गंगा जल लाया हूँ निर्मल गंगा जल लाया हूँ शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ शिवराय तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ तुम्हें लगाने के लिए मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ मैं पवित्र भस्म गंध लाया हूँ शिवराय